हे 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 खोया खोया चांद नीला आसमान हे हे हे। क्या चल रहा है? फॉग चल रहा है, फॉग। हाँ मुझे प्यार है तुमसे। चाललो कसं आपण चाललेलो नाही होत, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी चूल आहे ना, चूल ती कधी थंड होत नाही आणि ती हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर व्लॉग्स। आता वाजलेत 5 आणि तुमचा हा आकाश तिथे निघालेला आहे एका सुंदरशा सफरसाठी। यस, एक आपलं राहिलेलं एक वचन शनिदेवाला दिला होता की मेडिकल रिझल्ट्स होते वडिलांबद्दल आणि ते ऑलमोस्ट क्युअर झालेले आहेत। दॅट्स वाय हा नवस मी फेडायला चाललेलो आहे शनी शिंगणापूर। यस, आय एम सोलो। असाच नवस होता माझा। तर आजच्या या नवसात असा आहे की आय एम नॉट गोइंग टू हॅव एनी फूड, ओनली लिक्विड। मोस्ट प्रोबेबली आय एम ओनली वॉटर, जितना हो सके उतना वॉटर पे, जेवढं होईल सकेल तेवढं वॉटरवर असणार आहे, म्हणजे पाण्यावर असणार आहे। तर या जर्नीमध्ये माझी साथ द्या तुम्ही लोकांनी आणि विश फॉर मी अँड माय पॅरेंट्स। तर आता आपण चाललेलो आहोत शनी शिंगणापूर आणि आपली जर्नी असणार आहे ऑलमोस्ट 3-350 किलोमीटरची। आणि आपण आता निघालेलो आहोत पनवेलहून। पहिले तर आपल्या गाडीची टाकी फुल करू। आपल्या टाकी फुल करतात काही विषय नाही आहे। तर चलो देखते हैं आपली कशी आहे जर्नी मित्रांनो। तर हा आपला पहिला स्टॉप पेट्रोल पंपसाठी आणि आपण आलेलो आहोत कलंबोली पेट्रोल पंपाला। गडात वाजते 5। तर यांचा एक इश्यू असतो भाई, पेट्रोल असतं नसतं गाईस। तर आता गाडी फुल झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला। आणि आता मगाच मी बोललो 350 किलोमीटर समथिंग असतील, पण नाही, हे समथिंग 262 किलोमीटर आपल्याला जायचं आहे। आणि फर्स्ट टाइम इन माय लाईफ, म्हणजे माझं जो पण मला सेन्स आलं तेव्हापासून पहिल्यांदाच मी या रूटने चाललोय, म्हणजे पुणे मार्गे। या अगोदर मी नेहमी म्हणजे गेलोय शनी शिंगणापूर, पण ते शिर्डी करून मग असं म्हणजे नाशिकची सवय लागलेली आहे। पण आज आपल्याला गुगल मॅप दाखवतंय की आपण चाललेलो आहोत पुणे मार्गे आहे। सो आय डोंट नो हाऊ विल बी द रूट, लेट्स सी। माझी सुद्धा पहिल्यांदी आहे प्रवास, आपण सोबत करूया। त्या अगोदर एक छोटी विनंती आहे, यार लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर कमेंट सुद्धा करा। येतात आपले काय फॅमिली मेंबरचे कमेंट्स येत आहेत, वाचायला खूप मजा येते। आणि इन्स्टावर थोडा प्रेम द्या यार, इन्स्टा थोडा आपला कुठेतरी कमकुवत होत चाललेला आहे। तर इन्स्टावर सुद्धा प्रेम असू द्या आणि जय शनिदेव बोलून आपला हा सफर आपण इकडनं हा चालू करू। तर आता आपण एक्सप्रेसच्या रांगेत आहोत। त्या अगोदर आलेली ही आपल्या नशिबी ट्रॅफिक आहे, म्हणजे स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे। ट्रॅफिक नाही ऍक्च्युली, 4-5 गाड्या आहेत समोर। तर आणि आपण आज घेतलेली आहे जिमनी, कारण की मी सोलो आहे आणि एकटाच चाललोय। थोडा कदाचित पावसामुळे कुठे रफ टेरियन किंवा ऑफ रोडिंग करायला लागेल कदाचित। सो फार जिमनी इज द बेस्ट ऑप्शन। आणि हा मित्रांनो, कदाचित पाऊस नसेल तर आपले ड्रोन शॉट आहेत हो बरा। कदाचित मित्रांनो जर पाऊस नसेल तर आपल्याकडे आहे ड्रोन शॉट येणार आहेत। तर त्यासाठी घेतलेला आपण हा आपला दिसत नाहीये यार काळोखात। तर आता मोबाईल ठेवतोय कारण त्या एक्सप्रेसवर आहे। एक आपला मित्र, आपला परिवार, आपला फॅमिली मेंबर, बंधू बोललेला आहे की भाई मोबाईल पकडा, कार माउंट हे घ्या म्हणून। पण फॉर सॉरी, काही कारणास्तव मला तो कार माउंट आलेला आहे घरी, पण तो सापडत नव्हता। पहाटे निघाले लवकर। दॅट्स वाय आजचा हा प्रवास आपला या हातानेच पकडला पाहिजे मोबाईल आणि हातानेच आपला शूट होणार आहे, म्हणजे कार माउंट नसणार आहे। तर चला, तर एक्सप्रेसला लागलेलो आहे गाडीने पकडले टॉप स्पीड 80ची, 80-90 आय लाईक। टाइम फूड कोर्टला करताना बाय बाय यार। सिर्फ पानी का बॉटल लेना है, मैक्स टू मैक्स पानी पीना है। आहे आपला आजचा टास्क। गाइस, हे खड्डे दिसत आहेत का? आज शूट लेट केली मी, पण आता आपण काही दिवस पहिले आलो होतो कर्णू भाऊच्या मीटअपसाठी पुण्याला, तेव्हा हे काही खड्डे नव्हते आणि हे पावसात लगेचच खड्डे सुद्धा पडलेत। एक्सप्रेसची अवस्था झालेली आहे मित्रांनो। कॉन्क्रीट आहे तिकडे काही नाही आहे, पण डांबरी रस्त्यावर तर 100% खड्डे आहेत। माय हँड शेकी, अरे शेकी, तो गाणं आला तसं झालंय। पण
तो जस्टिफाय नाही करायचा माझा कॅमेरा मोबाईल, पण याच्यावर एक गाणं आठवलंय मला. तो आहे लाडला कदाचित काहीतरी पिक्चरचं नाव आहे, पण करिश्मा कपूरचं गाणं आहे, क्या मौसम आया है, क्या मौसम आया है. तो वाला गाणं जबरदस्त गाणं आहे, माझा लहानपणीचा फेवरेट होता. आणि फेवरेट बोलता बोलता आपण आलो या टनलमध्ये, आणि तेव्हा तो एक गाणं आठवलेलं आहे, या वलती धुवातीच्या खंडाला. तर खंडाळाचा टनल आपल्याला गेलेला आहे मागे, आणि आता आपल्याला या पुण्याच्या इथे तर लवकर कुठे न ब्रेक घेता पुन्हा क्रॉस करू. तर एक थोडासा ब्रेक घ्यायला लागेल आपल्या टोल नंतर, कारण का पाणी प्यायचं आहे. सकाळपासून काही खाल्लं प्यायलं खायचं तर राहायचं आज, पण पाणी नाही प्यायलेलं आहे. एक ग्लास पाण्यामध्ये माझे तर ओट वगैरे लिप्स वगैरे ड्राय होत चाललेले आहेत. तर लेट्स गो अँड जस्ट हॅव अ सिप वॉटर. गाडीचा सिग्नल लागलेला आहे लेफ्टला, कारण का आपण चाललेलो आहोत फूड कोर्टला आपण घेणार आहोत पाण्याच्या बाटल्या घेतात. थोडा 1-2 बोट पाण्याचा मारतो, आपला परत प्रवास चालू होणार आहे. तर सध्या तरी आपण पाण्याच्या बाटल्या घ्यायला जाऊ पटापट. आणि आता आपण इकडे घेणार लेफ्ट. येस, एक्सप्रेस कंप्लीट नाही करणार आहोत. सोमाटणेचा हा लेफ्ट आहे, देहू रोड पिंपरी चिंचवड या मार्गे. लहरा दो. वाव, परत एकदा सांगण्यात मला आनंद होतो की हा जो आपल्या देशाचा जो झेंडा आहे हा फडकताना बघताना अंगावर वेगळेच काटे येतात. तुम्ही जर लव बघू शकता माझ्या हातावर, हे बघा, हे काटे आलेले आहेत. जेव्हा मी आपल्या देशाचा झेंडा असा फडकताना पाहतो ना, एक वेगळंच काय बोलू, एक वेगळीच एनर्जी येते यार. हा मुझे प्यार है तुमसे. हे बघा, गूजबम्स. या फक्त आणि हा झेंडा पाहताना हे 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 खोया खोया आसमान हे 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 होलकर समज विला की आहे. बोगद्यातून चाललो आपण अंडरपास मधून. भारी आहे रे पुणा. मुंबई भारी आहेच, पण पुणा पण ताबडतोब आहे रे. गाईज नजारा बघा ना, जबरदस्त वाटते ना. दोन्हीकडनं झाड वाव वाली फिलिंग आहे, वाव वाली फिलिंग. असं पनवेलला कधी होणार. या उन्हाकडे पाहून टाइम झालेला आहे आपल्याला हा ग्लेअर्स करायचा. यार थोडं कन्फ्युजिंग आहे, मॅप दाखवत नाही व्यवस्थित. म्हणजे इथे 2 रोड दिलेत, राईटला एक आहे, लेफ्टला एक आहे. हा सेंटरचा आहे, म्हणजे हा कधी बसचा आहे. ओ आय गॉट इट. हा बसचा आहे, बसला नाही. जित गया मधला रोड जो आहे तो माझ्या बसचा आहे. डोंट कोट मी ऑन दॅट, का आपण पुण्यासाठी खूप नवीन आहोत. बाहेर जो सिग्नल लागला होता तिथे मी 2 ते 3 सेकंड गाडी थांबवली. मागणं प्या 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 प्या. अरे भाई नवीन आहे, गाडीचा नंबर बघा, MH46 आहे आमचा, आणि हे MH12 मध्ये गाडी आहेत सगळं तुमच्या. मला कसं माहिती असणार की आज सगळं वर्किंग आहे नाही वर्किंग आहे. लाईट आली, मी गाडी थांबवली. क्या यार, अब हॉर्न बजा के बच्चों की जान लोगी क्या भाई. आपण आणि रस्त्यावर आणि असं काही गाडलं नाही, असं काय झालं नाही. ऍक्सिडेंट बारीक शांत त्याच्यामुळे लागले. ट्रॅफिक थँक गॉड की आपल्याकडे ट्रॅफिक नाही लागली. आपली जर्नी थोडी स्मूथली चालू आहे. रोड पण एकदम मक्काने चोमेश्वर आहेत गाईज. आणि इकडे अडकलं ट्रॅफिक जाम, बेकार ट्रॅफिक लागले असं वाटतंय. होपसो लवकर क्लिअर होईल आणि मी लवकर जाईल. बस कुछ पल पहिले ही मैंने जो बोला की तुमचा रोड मक्खन चाललाय, आणि या मक्खनला तडका लावायला आलेला आहे ही ट्रॅफिक. यार बड़ा हो गया लगता है आगे, और उसके कारण हम बेचारा फस गए. आणि आता पण माझ्या पोटात असं खेचतंय पोट, असं म्हणजे धोकेनी, पण पाण्याची बॉटलच. क्या ही रोड है, मजा आ रहा है. झालेलं आपलं 223 किलोमीटर, उर्वरित राहिलेलं आहे 53 किलोमीटर. 53 किलोमीटर लागणार 1 तास. गाईस तर वरचा ब्रिजवर फलक दिसतोय, त्याच्यावर लिहिलं आहे अहिल्यानगर महानगरपालिका. म्हणजे आपण महानगरपालिकेत आलेलो आहोत अहिल्यानगरच्या. गाईचा ब्रिज दिसतोय. ऍक्च्युली मला त्या ब्रिजवर जायचं होतं, पण या गुगल मॅपने काय ते आपल्या पनवेल साईडला म्हणजे बॉम्बे साईडला मुंबई साईडला दाखवते फ्लायओव्हर, आणि इकडे नेमका दाखवत नाहीये फ्लायओव्हर. म्हणजे काय तर मला वाटलं की जायचं खालून. बाई तर खालून न जाता
ॲक्च्युली वरून बायपास. अरे ब्रिज बराच मोठा आहे, छान आहे, पण झाडांचं रूप दिलं आहे. पण माझा तर गेम झाला ना इथे. आणि आता आपल्याला हा हायवे सोडून घ्यायचा आहे, हा लेफ्ट. इकडनं दाखवते शनी शिंगणापूर 3 किलोमीटर. आणि आपल्याला म्हणजे तिथे गाड्या वा ताफा 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 क्या सीन आहे. एवढ्या गाड्या काय इकडे गाईस. आता अंडरग्राऊंड पास म्हणून आपण जाणार होतो. अंडरग्राऊंड मधून VIP दर्शन. तेल तुम्ही आणून द्या ना तिथे, आणि ते तेल अर्पण करता येईल ना मला? पावती पाडू पावती पाडू ना, इथे माहिती ना, पाचशे पावती आहे ना, पावती पाडू. जय शनी देवाय नमः. पूर्ण काय आपण केलंय मंदिराचा, बरंच वर्षांनी आलो. गाईस ते आहे नवग्रह. गाईस तर आपला हा नवस आपण फेडतोय, तेलाचा डब्बा. गाईस दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. VIP होता, पण देवासमोर काय VIP पण एवढी मोठी ते हे नाही होतं कंटिन्यू, म्हणून VIP म्हटलं. गाईचं दर्शन झालेलं आहे आमच्या. काकाने दर्शन चांगलं करून दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला कधी इथे येऊ शकत नसाल तर तुम्ही तुमचा काकांचा नंबर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे तुम्ही जाऊन तुमचं व्हॉट्सअप करू शकता त्यांना, आणि जे काय चार्जेस आहेत ते बोलतील तुम्हाला फोनवर. आणि तुमचा इथे अभिषेक व्हिडिओ कॉल पण होईल ना आपला, व्हिडिओ कॉल समोर तुमचा अभिषेक करता येईल. तर काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही चेकआउट करा. गाईस ते इथे एक ऑब्झर्वेटरी डेक सुद्धा झालेला आहे. पानस नाला म्हणते ना, पानस शिशीकरण, त्याच्यामध्ये मूर्ती जी वाहून आलती ना, तर ही मूर्ती पानस नाल्यात वाहून आलती. तर इथं गुर्राखी मुलं होती ना आपले वळणारे, ते त्यांनी तिला डवसलं, तर त्यातून रक्त निघलं होतं. तर त्याच्यानंतर मग गावकऱ्यांनी स्थापना केली मामा भाषे बैलजोडे यांची. आता मामा भाषेची पूजा करायला महत्व आहे शनी महाराज, असं माहिती शनी. तर ज्यांना कोणाला ही माहिती माहीत नसेल तर त्यांना काकांच्या माहितीनुसार चांगलाच फायदा होणार आहे. सो मूर्ती इकडे कशी स्थापन झाली, कशी आली, त्याच्याबद्दल काकांनी सांगितले आपल्याला. हे मला सुद्धा माहिती नव्हतं. फक्त शनिदेव इथे आहेत, एकमेव ठिकाण आहे इथे दर्शनाला यायचं आहे, एवढंच लहानपणापासून माहिती आहे. पण त्याच्या मागे शनिदेव आले कसे हे मला काही आयडिया नव्हती. गाईस तर गाडी झालेली परत स्टार्ट. आणि आता आपण ओके गाईज गाडी झालेली स्टार्ट. आणि आता आपण निघालो परत घरच्या प्रवासासाठी. चला, दर्शन फर्स्ट क्लास झालंय. देवबाप्पानीच आपल्याला पाठवलं. मी बोललो होतो काहीतरी कोल दे, तर बघा प्रत्येक साहित्य तरी पाठवलं आहे त्याला इकडनं. ओके, आपण बोलू शकतो की भाई त्याच्याकडनं तेल घेतलं आहे म्हणून त्याने ती मेहनत घेतली. तर थोडं थांबूनच तुम्हाला सांगतो काय झाली गंमत. मी स्टार्टिंगलाच म्हणजे असं मानत होतं की बाबा मी एवढं तेल म्हणजे माझं नवस मी फेडायला आलो आहे, पण असं होतं की बाबा देवाने एक्सेप्ट केलं आहे का नाही. तर मी बोलू मला काहीतरी अशी प्रचिती दे किंवा काहीतरी असा इशारा दे की माझा हा नवस फेडला जाणार आहे किंवा काय असं. तर त्यासाठी येता मी माझ्या मनात चालू होतं साईड बाय साईड. तर ठीक आहे, पहिल्या त्या काकांनी तेल आपलं नेलं. इट कॅन बी एक्सप्लेन की बाई ठीक आहे त्यांच्याकडनं आपण तेल वगैरे घेतलं आहे, त्यांचा बिझनेस वगैरे पण आहे आणि त्यांनी ती मेहनत घेतली. ओके, दॅट्स अप टू दॅट इट्स ओके. पण एक टास्क दिला जेव्हा मी तेल घेऊन वर गेलो ह्याच्यातून, होट सगळे पांढरे पडतात माझे कारण का पाणीच प्यायलंय फक्त. आणि आता पाणी पण नाहीये. मग अशी एक सिग्नलवर एक लहान मुलगा आला होता, पाणी मागतो माझी बाटली त्याला, त्या मग गाडीत पाणी. ओके, ते जाऊ दे, इट्स ओके. तर महाराज तिथले जे पुजारी होते ते बोलले की भाई तुम्ही तेल ओतता देवावर, तुम्ही आणलं तुमची श्रद्धा आहे, पण ओतताना मूर्तीला कुठलाही ह्याच्यानी स्पर्श होता कामा नाही. ओके, तर तो एक म्हणजे जी 15 किलोची जी माझी तेलाची जी डब्बा होता तो 15 किलोचा न होता हा डायरेक्ट गेला 150 किलोवर. कारण का तो बर्डन आला, प्रेशर आला की भाई तेल जो म्हणजे मूर्तीला टच नाही करायचं आहे, आपला हात सुद्धा लागता कामा नाही किंवा असं काही. आणि परत मूर्तीपासून बॅरिकेड आहे थोडंसं लांब,
तुम्ही गेला असेल ज्यांना ते माहिती आहे. आणि त्याच्यावर आता डब्बा म्हणजे उंच उचलायचा, ते छोटी बाटली आहे ठीक आहे इथं अशी उचली मी, पण डब्बा आहे तो 15 किलोचा तो उचलाच आहे. मग तो उचलून आता बरं करू काय, म्हणजे मग टेन्शन तर आलंच होता. पण त्यातनं एक सज्जन अजून एक काका भेटले, ते बोला तुम्हाला मदत पाहिजे का, मी बोललो येस प्लीज. आणि त्यांनी मला ती मदत केली. म्हणजे तुम्ही काही म्हणजे लोक काही बोलू शकतात, पण मला असं वाटलं की भाई स्वतः शनिदेवानी आपली ती तेराचं जी आपलं नवस होता तो स्वतः शनिदेवानी घेतलेला आहे. आणि परत एवढं न होता आम्हाला एका पंडितनी बोलवलं, नाही माहिती कुठून कसं, पण पंडितांनी बोलवलं. त्यांनी हे म्हणजे पूर्ण रिकाम आहे. तिथे त्यांचं हवन करतात तिकडे, तिथे ते एक हवनची ऑपोजिटला त्यांच्यात थोडं, आणि हे त्यांचं जे हवन झालं होतं त्याच्यात तो गंध वगैरे लावलेला आहे. म्हणजे हे मला एकदम पॉझिटिव्ह वाटतं. आणि बस अजून म्हणजे बोलू शकत नाही, एवढं माझे इमोशन्स आलेले आहेत बाहेर. आणि ठीक आहे, तर माझ्या मताने देवाला आपली प्रार्थना जी होती, प्रे होतं, जे काय आपण वचनपूर्ती बोलतात, नवस, मी तर नवसच बोलून वचनापूर्ती नाही बोलू शकत, पण नवस जे होतं ते एक्सेप्ट केलेलं आहे असं माझ्या मनात वाटतं. तुम्हाला जे असं वाटत असेल की भाई माझा नवस पोचलेला आहे, तर प्लीज आपला कमेंट असावा आणि एक सुंदरसा कमेंटचं सुंदर आपले थँक्यू. त्या सगळ्यांना हात जोडून थँक्यू बोलतो. पण तर चला बस झाली माझी बघ. आता आपण लागू आपल्या प्रवासाला. भाई खाना नाही आहे कुछ ना, आणि भूक गेली, ॲक्च्युली भूक गेली. हे सुद्धा माझ्यासारख्या माणसाची भूक गेली म्हणजे इट टू मच. तर चलो निकलते अभी. गाडी वाजलेत 11:11. गाईज एक चेंज आहे, आलो तसं आपण चाललेलं नाही होत, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्यामध्ये जी चूल आहे ना, चूल ती कधी थंड होत नाही. आणि ती तर आता मला बघायचं आहे काय तो आपला समृद्धी महामार्ग, अजून पाहिलेला नाही मी. तर ठीक आहे, किलोमीटर्स वाढत आहेत बट टाईम नाही वाढत आहे. गाय दर्शन घेतल्यानंतर मला ड्रोन उडवायची इच्छा झाली होती, पण हे तुम्हाला दिसतात काचेवर, दिसतात का कारण मला इकडे दिसतात काचेवर डाग म्हणजे पाण्याचे थेंब पाऊस चालू झालेला आहे. आय कांट टेक द रिस्क. होप सो आपण चाललोय समृद्धी महामार्गावरून. तर समृद्धी महामार्गावर आपल्याला ड्रोन उडवायला संधी भेटली पाहिजे, पाऊस नसायला पाहिजे, रापचिक मजा येईल. ड्रोन उडवायचा जो आनंद, दोन्ही कॉम्बो पहिला. गाईज मुद्दा म्हणून थांबवली गाडी मी इकडे हे दाखवायला. सही केलंय ना. शेतकरी त्याचा बैल, शेतकरी नाहीये त्याचा बैल गाण्यावर लावला. तुफान पाऊस आहे, तुफान आया तुफान. याच्यात तुम्हाला समजत नाही आहे, पण पाऊस एवढा आहे. बाई म्हणूनच आणली होती, आई ग म्हणूनच आणली होती मी ही गाडी. वाईपर चालू कर बाई. ओके ना बापू. हे बघा मित्रांनो, हा होतो फायदा या जिमनीचा, काय का नाही. गाईज गुगल मातेनंतर पुरी कहाणीच पलटून टाकली. मला वाटलं तर आपण शिर्डीचं दर्शन घेऊन जाऊ ॲटलिस्ट बाहेरून. हे नाशिक बायपास इकडनं लेफ्ट आहे, हे आपल्याला परवडणार आहे. तर आता आपण इकडनं घेतोय लेफ्ट. शिर्डी इकडनं 28 किलोमीटर आतमध्ये जायला लागला असता, तर न आतमध्ये जाता लेफ्ट घेऊन आपण घरलाकडे प्रस्थान करू. येस, साईबाबा मंदिरात नंतर मी स्पेशल येईन विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. गाईज मला वाटली ती भीती की आपल्याला नाही भेटणार समृद्धी हायवे, आणि भेटलेला आहे आपला समृद्धी महामार्ग. फक्त 9 किलोमीटर, 9.8 म्हणजे 10 किलोमीटर बोलू शकतो आपण. आय एम हॅपी, फर्स्ट टाइम समृद्धी महामार्ग. भाई कोई ओवर एक्टिंग मत बोलना, एक्चुअली मेरा खुशी तो ऐसी ही होती है. होऊ दे खर्चा. पहिल्यांदा सगळे माझे मित्र येऊन गेले समृद्धी महामार्गावर. तिकडे क्रॉस पण झालो, पण तेव्हा मी बाईकवर होतो, तो आम्हाला अलाउड नव्हता. आता हा आहे समृद्ध मार्ग, अशी एंट्री आहे. अरे टोल आहे डायरेक्ट स्टार्टिंगला. लेट्स मी आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि जास्त स्पीडने जर गाडी ठेवली तर गाडीचे स्लिप होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे जितकी स्पीड कमी असेल गाडीचा वेग जितका कमी तेवढे आपली सुरक्षितता प्राधान्य देणं आपलं काम आहे.
तर तुमचा प्रवास सुखाचा हो. ठीक आहे, थँक्यू सर. तर मित्रांनो, टोल क्रॉस केलेला आहे आपण आणि साहेबांनी आपल्याला चांगली माहिती सांगितलेली आहे. मर्यादा ठेवा गाडीच्या वेगावर. 80पर्यंत चालवा. नो प्रॉब्लेम. बरोबर आहे साहेब. येस त्याशिवाय ऑप्शन नाही. आपल्या जीवनाला धोका घेण्यापेक्षा योग्य रीतीत चाललं. राईट. आता मी बी ड्रायव्हिंग करतोय. नाही चालायचं आपलं 70-80च्या पुढे नाही चालायचं. बस 70-80 भरपूर झालं. तर म्हणतात मग आता हे कार गाड्या आपण चालवतो 100च्या पुढे टाप नाही लागत. काय असं काही नाही. 70-80ला टाप चालतो. आणि आता आपण आहोत समृद्धी महामार्गावर. कित्येक वर्षाची माझी प्रतीक्षा होती याच्यावर, या रोडवर गाडी चालवायची, पण ती आज कंप्लीट झालेली आहे. आता काही जास्त इथं ब्लॉक करत बसत नाही आहे, कारण का आपल्याला पटपट आपला घर गाठायचा आहे. भूक लागलेली आहे आणि पेट कुछ नाही आहे. तर आपली ही जर्नी ह्या रोडने पुरी नाही होणार आहे का, अजून ह्या टनलचं काम चालू आहे, कम्प्लीट झालेलं नाही आहे. आणि आपण आता आपण कुठं निघू? आता इगतपुरीवरून निघू. तर आपण एक्झिट करत इगतपुरीवरून कसारा घाट. आता आपण आलो तर फन. लास्ट टाइम मी आणि माझी मिसेस इथे आलो होतो तेव्हा इथे चहा प्यायला होता. येस, चहा आता मी पिणार आहे. ठीक आहे, आज दिवसभर मी जेवढं म्हणजे ॲटलिस्ट दर्शन घेईपर्यंत तरी मी काही चहा वगैरे घेतो नाही, तो पाण्यावर होतो. तर आता चहाची गरज आहे ॲक्च्युली. वाजलेत पण 2 आणि सकाळी 5ला निघालो आहे. रात्री झोपले पण उशिरा. झोप घालवण्यासाठी चहा गरजेचं आहे. आता गडबड होईल बाई. तर आजची जर्नी आपली चांगली झालेली आहे. कुठले काय गडबड गोंधळ झाला आहे. दर्शनसुद्धा सुंदर झालं आहे. होतं माझा टार्गेट किंवा लिक्विड, आपण तसं बोललो होतो लिक्विडवर जर ज्यूस चालला असता, काही चालला असता. आपल्याला ज्यूसची गरज नाही आहे. आता आपल्याला गरज आहे ॲक्च्युली चहाची. 1 नाही 2 कप मारीन चहा. तिथे चहा फन म्हणून आहे इगतपुरीचे जवळपास हॉटेलला. या फनमध्ये चहा 1 नंबर आहे. बाहेर बसलोय करा, 5 मिनटं झाली, कोणी येत नाही ऑर्डर घ्यायला. काही यांच्याकडे तर बिल घ्यायला पण कोणी येत नाही आहे. जाऊ का असं? यस. तर मित्रांनो, आपली गाडी चालू झालेली आहे आणि चहा पिऊन झालेला आहे आणि आपली बारीकशी शी करून झालेली आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत. ऑलमोस्ट 14चा मायलेज दिलाय गाडीने. तर 21 डिग्री टेम्परेचर आहे. 3 वाजलेले आहेत. 3 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्याला रेंज दाखवते 48 किलोमीटरची. तर परत आपल्याला टाकीला फुल करायला लागणार आहे. फुल करायची गरज नाही, पण आपण फुल करायची आपली सवय आहे. तर फुल करणार आहोत आणि आपल्या ही जर्नी परत चालू करणार आहोत. तर चला, तर आपला पहिला हा बुटूक लावू फोनला, कारण फोनची बॅटरी डाऊन आहे आणि आपली ही जर्नी परत चालू करू. लेट्स गो, रॉक अँड रोल. चल रसके पंढरीला. गाडी दाखवते 45 किलोमीटर चालणार आहे. अजून पण जेवढे पंप आले ते राईट हँड साईडला आहेत. होप सो लेफ्ट साईडला सुद्धा असेल आपल्याला पंप. हा जो स्पॉट आहे ना, 1 नंबर स्पॉट आहे. बाईक घेऊन आलो, तुम्ही ब्लॉग नव्हता बनवला. जो व्ह्यू दिसतो ना, कडक व्ह्यू. हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, 1 नंबर कडक. आता आपल्याला घाई आहे म्हणून आपण थांबत नाहीये, पण व्ह्यू तर बाप होता. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते. धबधबा बारीकसा, धबधबा छोटूसा, नंतर होईल मोठूसा. सकाळी भरलं 3000चं पेट्रोल, आता लागला 3500चा आणि एवढ्यात चाललेली आहे 482 किलोमीटर, 485 किलोमीटर्स. तसा चहा पिऊन आपण झालो फ्रेश, तशी ही पण झाली फ्रेश. आता गाडी थोडा पळवता येईल आपल्याला. पप्पासाठी थोडी गाडी मी मायलेजमध्ये काढत होतो. लेट्स काहीच तुम्हाला दिसतंय का? राईटला मोठा डोंगर आहे, दिसत नाहीये बघा, नुसता फॉग अँड फॉग. क्या चल रहा है? फॉग चल रहा है, फॉग. और वो स्प्रे वाला फॉग नहीं, ये तो कुदरत की देन वाला फॉग है. फॉग ही फॉग. 5 मिनिटं झाली, झालं गाडी काढत नाही लोक. आता आमचा काय दोष आहे? आमच्या फास्टॅग रेडी आहेत.
गडकरी साहेब, यात आता आमची काय चूक आहे? आमचा फास्टॅग रेडी आहे, पुढच्या गाडी नाही घेतली तर आमच्या गाड्या करा फ्री. पेट्रोलला पैसे लागतात का नाही? आता दुसरा तर मी काय बोलतो मित्रांनो, ऑलमोस्ट आपण पनवेलला आलेलो आहोत, माझ्या घरी आलेलो आहोत. आता काय एवढं दाखवण्याचं काही राहिलेलं नाहीये या ब्लॉगमध्ये. तर मी असं म्हणतो की मी घेतो आता रजा. तुम्ही इथपर्यंत जर आलात बघत आपला व्लॉग तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स आणि इथपर्यंत आल्याबद्दल पण खरंच दिलसे थँक्यू. आणि हा व्लॉग आपण इथेच बंद करतोय. भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा, बाय.